रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा शहरातील नगराध्यक्ष, नगरसेविका, महिला कार्यकर्त्यांनी गौरव सोहळा आयोजित केला. खासदार तटकरेंच्या वाढदिवसानिमित्त दसरा उत्सवाचे सोनं आत्ताच उधळलं. सोन्यासारखी विजेती मंडळी आणि सोन्यासारखा सन्मान, सारेच वातावरण सुवर्णमय असे होऊन गेले. रोहेकर या सोहळ्यांनी पार भारावून गेले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध शैक्षणिक क्षेत्रात तसेच विविध पाककला क्षेत्रात दिव्य कामगिरी केलेल्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. 10वी परीक्षेत प्रथम 5 क्रमांक मिळवणारे विद्यार्थी, NMMS शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, स्कॉलरशिप परीक्षेत पास झालेले विद्यार्थी तसेच नवोदय प्रवेश परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मोठा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी शिक्षणाचा दर्जा उंचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले. तसेच त्या बोलताना म्हणाल्या, अतिशय साध्या पद्धतीनं आदरणीय तटकरे साहेबांचा वाढदिवस करत असताना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या मुला-मुलींसाठी चांगल्या स्पर्धा आयोजित केल्या. त्याच्यामध्ये रंगवळण्याच्या स्पर्धा असो, क्रीडा स्पर्धा असो, त्याचबरोबर 10वीमध्ये पहिले पास झालेले त्यांचा आपण आज या निमित्ताने सन्मान करतोय. आदिवासी माझ्या समाजातले जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत यांना जी शिष्यवृत्ती दिली जात असते त्यांचा त्या ठिकाणी आपण सन्मान करतोय. स्कॉलरशिपसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा करतोय आणि नवोदय स्पर्धेतील प्रथम मानकरी जे आहेत त्यांचा आपण सन्मान हा या निमित्ताने करत आहोत. मला या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत. पण त्यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना सगळ्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा आपण आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने छत्री वाटप करत आहोत. त्यामुळे कुठलंही इथे आलेला विद्यार्थिनी हे रिकाम्या हाताने जाणार नाही याची दक्षता ही आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेली आहे. माझी सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना खूप शुभेच्छा राहतील. आपण खूप चांगला अभ्यास करा. तो करत असताना वेगवेगळ्या खेळांमध्ये सुद्धा आपण भाग घ्या. मला आठवतंय साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक वर्ष आपण मॅरेथॉनच्या स्पर्धेचं सुद्धा आयोजन करायचो आणि त्याही निमित्ताने सगळे त्या ठिकाणी सहभागी व्हायचे. यंदाच्या वर्षी सुद्धा भाईच्या आणि माझ्या दोघांच्याही मनामध्ये ते होतं. पण एक 8-10 दिवस जे पावसाचं प्रमाण होतं आणि मग त्याच्यानंतरची सगळी परिस्थिती काय राहील या सर्व पार्श्वभूमीवर आपण या वेळेला त्याचं आयोजन केलं नाही. पण तरी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून जे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन केलं, मी साहेबांच्या आणि आम्हा दोघांच्या वतीने आपले मनापासून ऋण व्यक्त करते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.